कोकणातील फेमस डिश म्हणजेच तांदळाचे घावणे. अस्सल कोकणी पद्धतीचे तांदळाचे घावणे आणि ओल्या नारळाची म्हणजेच ओल्या खोबऱ्याची चटणी हा नाश्ता कोकणामध्ये अतिशय सुप्रसिद्ध असा आहे. हे तांदळाचे घावणे किती सुंदर दिसत आहेत, किती छान जाळी पडली आहे. हे अस्सल कोकणी पद्धतीचे तांदळाचे घावणे आणि ओल्या नारळाची चटणी, तीही कोकणामध्येच शूटिंग केली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. घावणे बनवण्यासाठी बिडाचा तवा घेतला आहे. बिडाच्या तव्याला तेल लावून घ्यायचं आहे, पण तेही केळीच्या पानाचा देठ वापरून. घावण्याचे पीठ बनवण्यासाठी इथे तांदळाचे पीठ 1 कप घेतले आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये 3 ते 4 पट पाणी टाकत आहे. तांदळाचे पीठ हे तांदूळ धुवून सुकवून त्याचे पीठ बनवून आणायचे आहे आणि हे पीठ इथं घावणे बनवण्यासाठी वापरायचे आहे. आता या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. घावणे बनवण्यासाठी तांदूळ धुवून सुकवून गिरणीमधून दळून आणले तरीही चालतात, किंवा तुम्ही रात्री तांदूळ भिजवून मिक्सरला वाटूनही घेऊ शकता. या पद्धतीने बनवलेले तांदळाचे पीठ तुम्ही 15 ते 3 आठवडे वापरू शकता. घावण्याच्या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे चेक करू शकता. तवा पूर्णपणे तापल्यानंतर हे घावण्याचे पीठ बाजूने सोडत मध्ये सोडायचे आहे. हा हा हा, काय सुंदर जाळी पडली आहे, तुम्ही इथे पाहू शकता. या घावण्यांना पुन्हा तेल लावण्याची गरजच नाही, कारण सुरुवातीला आपण तव्याला तेल लावले होते. एक बाजू व्यवस्थित भाजून झाली की हे घावणे परतून घ्यायचे आहेत. घावणे व्यवस्थित भाजून झालेत हे कसे कळणार? तर बाजूने हे घावणे तवा सोडू लागतात, त्यावेळी आपल्याला हे परतायचे आहे. घावणे हे एका बाजूने भाजले तरीही चालतात, पण मला दोन्ही बाजूने भाजलेले आवडतात, त्यामुळे मी इथे दोन्ही बाजूने भाजत आहे. घावणे तव्यावर कसे सोडायचे मी पुन्हा इथे दाखवत आहे, पुन्हा एकदा पाहून घ्या. या घावण्यांना इतकी सुरेख जाळी कशी पडत असेल बरं? या पिठामध्ये आपण बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही. त्याचबरोबर हे पीठ आपण इन्स्टंट वापरत आहे. घावण्यांना इतकी सुंदर जाळी ही त्यातील असलेल्या पाण्यामुळे पडते. पिठातील पाणी बाष्पीभवनाने निघून जाते आणि त्या ठिकाणी जाळी पडते. हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. हा व्हिडिओ मी माझ्या कोकणामध्ये असलेल्या एका मैत्रिणीच्या घरी शूट केला आहे. तिने खास माझ्यासाठी हे घावणे बनवले होते. अशा पद्धतीने जर तुम्ही घावणे बनवले तर ते अतिशय हेल्दी होतात, कारण यासाठी अत्यंत कमी प्रमाणात तेल लागते. त्याचबरोबर अत्यंत कमी सामानामध्ये हे घावणे तयार होतात. आता घावण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊयात. चटणीसाठी 1 कप ओले खोबरे घेऊयात. कोथिंबीर अर्धा कप, 1 इंच आले, 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या, मीठ 1 चमचा आणि साखर 1 चमचा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. हे सर्व आपण ग्राइंडर जारमध्ये काढून घेऊयात. चटणी बनवण्यासाठी शक्यतो नुकताच फोडलेला नारळ, त्याचे खोबरे काढून वापरलेले जास्तच चांगले. चटणीला चटपटीतपणा येण्यासाठी अर्धा लिंबू पिळून टाकायचा आहे, किंवा तुम्ही इथे चिंचही वापरू शकता. या दोन्हीपैकी काहीतरी एकच वापरायचे आहे, चिंच किंवा लिंबू रस.
अशा पद्धतीने बनवलेली चटणी खूपच रुचकर होते आणि अतिशय हेल्दीही राहते. आवश्यकतेनुसार पाणी टाकूयात. ही चटणी ग्राइंडरमधून फिरवून घेऊयात. ओल्या नारळाची चटणी तयार. ह्या चटणीला आपल्याला जिरे मोहरीची म्हणजेच तेलाची फोडणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही. म्हणूनच तर मी म्हटले की हा नाश्ता अतिशय हेल्दी आहे, कारण यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात तेल वापरलेले आहे. अत्यंत कमी प्रमाणात म्हणजे फक्त 1च कप तांदळाचे पीठ वापरून आपण 20 ते 25 घावणे बनवू शकतो. अशाच प्रकारे साध्या, सोप्या, रुचकर रेसिपीसाठी आसावरीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.